मुलगा नोकरीला लागला, मुलाचं लग्न झालं, आता उतारवयात चांगलं सुख मिळेल अशी आशा बाळगणाऱ्या आईवडिलांची स्वप्न मोशी इमारत दुर्घटनेत उद्ध्वस्त झाली आहेत. याच दुर्घटनेत भावेश वाणीचा मृत्यू झाला आणि कुटुंब पोरकं झालं. पुढे करायचं काय असा प्रश्न या कुटुंबाला पडलाय. बघूयात. पुण्यातल्या मोशीत कामावर गेलेल्या भावेशनं 8 जुलैला मी जेवायला बसलोय असा बायकोला मेसेज केला. नंतर काही वेळातच कचऱ्याचा डोंगर प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याची बातमी आली आणि भावेशच्या कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. भरल्या ताटावरून नियतीनं आपल्या भावेशला का बरं नेलं असेल या विचारानं कुटुंब आक्रोश करते. वाणी कुटुंब मूळचं जळगावचं, पण गेली अनेक वर्ष पिंपरी चिंचवडमध्ये ते वास्तव्य करतायत. भावेश कुटुंबाचा एकमेव आधार, पण या दुर्घटनेमध्ये त्याचा मृत्यू झालाय. वर्षभरापूर्वी फेब्रुवारी महिन्यात भावेशचं लग्न झालं होतं. सुखी आयुष्याची स्वप्न रंगवणारी भावेशची पत्नी आता खिन्न झालीय. भावेशच्या आठवणीनं तिला हुंदका आवरत नाहीये. भावेशची आई पुरती कोलमडलीय, तर मुलाच्या मृत्यूचा आघात त्याच्या वडिलांना असह्य झालाय. माझ्या अंगावर प्रत्येक घराची जिम्मेदारी टाकून गेले, आई वडील सोडून गेले. मी कोणाकडे पोहता त्यांना कसं काय सापडू, त्यांचं कसं काय माझ्याकडे होऊ शकतं. तरी मी प्रयत्न करते त्यांना सांभाळण्याचा. एकुलते कमवणारे होते ते घरामध्ये, त्यांच्याशिवाय दुसरं कोणी नव्हतं. आता वडिलांना सांभाळायचं होतं, आईला सांभाळायचं होतं, वाकण्याचा खर्च राहतो, ते राहतं, घरातला खर्च राहतो. मी कुठं पाहू, कसं काय सांभाळू एवढं सर्व. माझा एकुलता एक मुलगा होता, खूप मी दुःखी झाली त्याच्यामुळे. आता उदाहरणीवर कसं काय होईल आमचा एवढा. मला अशी आहे की तुमच्याकडून काहीतरी भेटावं शासनाकडून. एकुलता एक मुलगा आहे बा मला. आता दूरदर्शन असं झालेलं आहे, आम्हाला सोडून मुलगा गेला बा. वाणी कुटुंबाचा एकमेव आधार गेल्यामुळे अनेक जण त्यांच्या सांत्वनासाठी येत आहेत. भावेश ज्या कातरवाणी समाजातून येतो त्या समाजानं भावेशच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मोशी कचरा डेपोमध्ये झालेली दुर्घटना भावेश मोहन वाणी याच्या कुटुंबावर जो दुःख आलेलं आहे, त्या दुःखातून सावरण्यासाठी मी महानगरपालिकेला, मुख्यमंत्री सहायता निधी, शासनाला नम्र विनंती करतो की त्यांच्या कुटुंबाला कसं आर्थिक सहाय्य जास्तीत जास्त मिळवता येईल, त्याच्या पत्नीला, त्याच्या आईवडिलांना जास्तीत जास्त मदत मिळावी ही विनंती करतो. एखाद्या दुर्घटनेत एक मृत्यू खूप मोठा वाटत नसला तरी तो एक मृत्यू त्या कुटुंबासाठी मोठा आघात असतो. असे किती भावेश व्यवस्थेचे बळी ठरणार हाच खरा प्रश्न आहे. भावेशच्या जाण्याने त्याच्या आई वडिलांचा आर्थिक आधार हरवलेला आहे, तर त्याच्या पत्नीला पुढचं आयुष्य जगायचं कसं असा प्रश्न पडलेला आहे. त्यांना आर्थिक मदत केलीही जाईल, पण ज्या पद्धतीनं असंवेदनशील झालेल्या यंत्रणा सर्वसामान्यांचा बळी घेत आहे, हे थांबणार कधी हाच खरा प्रश्न आहे. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड.